अकोला के व्यापारी से लाखों की ठगी का मामला सामने आया है, जहां बंटी बबली बनकर अकोला के व्यापारी से लाखों की ठगी को अंजाम दिया गया और ब्लैकमेल करने वाले बंटी बबली दंपति को मूर्तिजापुर ग्रामीण पुलिस ने रंगे हाथों गिरफ्तार किया। जानकारी के अनुसार आरोपियों ने बंटी बबली बनकर व्यापारी को जाल में फंसाया और व्यापारी से तकरीबन 18,74,000 रुपए ठग लिए। सूचना मिलते ही पुलिस ने चतुराई से जाल बिछाकर कुरनखेड़ टोल प्लाजा पर 1 लाख रुपए लेते वक्त दोनों आरोपियों को पकड़ लिया। आरोपियों ने फोन कॉल और ब्लैकमेलिंग के जरिए यह ठगी की थी। पुलिस ने आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया है। पुलिस आगे की जाँच कर रही है। अकोला से संवाददाता शाहिद इकबाल की रिपोर्ट, नागपुर समय के लिए। मला सांगा काय नेमकं घटना घडली होती? माझ्यासोबत त्यांनी ते थोडंसं फसवणूक केली होती आणि मला बोलवून आणि माझ्यासोबत त्यांनी असं म्हटलं की भाई मला बोलायचं आहे, माझा नवरा चांगला नाही आहे, तो महाराज आहे असं बोलून मला त्यांनी बोलली ते ATM वर भेटली म्हणून। नंतर मी काही प्रतिसाद दिला नाही, तरी पण त्याचे फोन मेसेज यायला लागले तर मी रिप्लाय दिलं त्याला। नंतर त्यांनी मला त्या म्हणले की ठीक आहे माझा नवरा नाही आहे तर तुम्ही या आपण बोलू, असं मला बोलायचं आहे तुमच्यासोबत। तर मी गेलो होतो, त्या नवऱ्याने आणि बायकोनी संगमत करून मला पकडलं आणि जबरदस्ती माझे फोटो काढून मला ब्लॅकमेलिंग चालू केलं की भाई मी तुम्हाला आता सोडणार नाही, तुम्हाला असं आहे तसं आहे, तुम्ही असं केलं, आमचा पत्नीचा निर्णय केलं। तर मी त्याला म्हटलं की भाई मी काहीच नाही केलं, बघून घे तुझ्या पत्नीला। त्याने बोलवलं मला, मी नाही आलो स्वतः, तरी पण तो ऐकला नाही आणि त्याने पैशांची डिमांड चालू करून टाकली। रोज 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 पहिल्यांदा 3 लाख रुपये घेतले, नंतर त्यांनी पैशाचा वारंवार तोंड फाडू लागला। शेवटची मी थाकून हारून मी कंटाळून आत्महत्याची आता विचारच केला होता की आता मी संपलो, पण भगवाननी मला थोडीशी हिंमत दिली आणि लोकांनाही जागृती करायसाठी की भाई असं घाबरून काही हल तर होणार नाही आत्महत्या करून, म्हणून मी अशी हिंमत करून पोलीस स्टेशनला त्यांची तक्रार दिली आणि त्यांना अटक केली। 18,74,000 रुपये। अच्छा, तर नेमकं तुम्हाला ज्यावेळेस त्यांनी जिथे कुठे बोलवलं, समजा घरी असेल किंवा इकडे येते, तर त्यावेळेला त्यांनी काही गुंगीचं औषध किंवा काही असं काही तेच समजलं नाही काही। त्यांनी त्या मला माझ्या गळ्यात धागा टाकला आणि नंतर मला ते कुंकू लावला आणि त्यानंतर मी मला काय समजत नाही की त्यांनी मला असं काय केलं। कुठल्या गावाला नेलं होतं? त्याचं गाव खराब डोरे।